रेल कामगार सेनेचे आज मुंबईत अधिवेशन। उद्धव ठाकरे रेल कामगारांना मार्गदर्शन करणार। सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणातील अटकेत असलेल्या आरोपीची ओळख पटली। सैफच्या कर्मचाऱ्यांनी आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम फकीरला ओळखलंय। सोशल मीडियावर लाडकी बहीण योजनेची जाहिरातबाजी होणार। योजनेच्या बळकटीकरणासाठी सरकार संगणक आणि प्रिंटर कम स्कॅनरची खरेदी करणार। शिर्डीत टोकन पद्धतीने मोफत भोजन मिळणार। मोफत भोजनाबाबत साई संस्थांचा महत्त्वाचा निर्णय। शिर्डीतील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी साई संस्थांच्या उपाययोजना। विक्रोळीत झोपडपट्टीच्या घरासमोरील नाल्यावर असलेले स्लॅब पालिकेने तोडल्यामुळे रहिवासी संतप्त। नाल्यात कोणी पडलं तर त्याला जबाबदार कोण, नागरिकांचा सवाल। पवईच्या झोपडपट्टीत घराच्या छतावर बेकायदेशीर होर्डिंगची उभारणी। होर्डिंग लावल्याने स्थानिक रहिवासी भयभीत। पुणे नाशिक ट्रक आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात। रस्ता क्रॉस करणाऱ्या ट्रॅक्टरला ट्रकची जोरदार धडक। अपघातात चालक गंभीर जखमी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।